हॅलो ॲस्पायरंट्स, जे कोणी IBPS ची तयारी करते त्यांच्यासाठी मी घेऊन आलो एक खुश खबर. सर खुश खबर काय? आम्ही वाचलं फक्त इथं खुश खबर आहे. एक 46,000 रुपयाची स्कॉलरशिप भेटेल. पण ही काय खुश खबर आहे सर नेमकी? तर ही मी तुमच्यासाठी नवीन एक खुश खबर घेऊन आलोय. जे कोणी IBPS ची तयारी करते आणि ऑलरेडी भरपूर जण तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हे असणार आहे. जे नवीन तयारी करायला लागणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक स्कॉलरशिप एग्जाम असणार. नेमकं काय असणार याच्यामध्ये, कुठली एग्जाम, कधी होणार, कसं होणार, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला आता आज सांगणार आहे. तर बघा, याच्यामध्ये बार्टी जे आहे, बार्टी म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, जे की पुण्याची बेस आहे. ठीक आहे. तर यांनी यांच्या वेबसाईटवर, या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन टाकलेली जे की एग्जाम बद्दल असणार आहे. कुठल्या स्कॉलरशिपच्या एग्जाम बद्दल त्यांचे फॉर्म सुटलेले आहेत आता. ठीक आहे. तर त्यांचे फॉर्म भरायचे आहेत आपल्याला. यामध्ये कुठले कुठले, सध्या तर फक्त बार्टीचा फॉर्म आलेला आहे आणि महाज्योतीचा आलेला आहे. ॲक्च्युली महाज्योतीचा हा वेगळा आलेला आहे. ठीक आहे. तर सध्या फक्त बार्टीच्या संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल. पण याच्यामध्ये असंच एक RT म्हणून पण आलेलं आहे. महाज्योती, सारथी किंवा TRTI अशा वेगवेगळ्या संस्था दिसतील आपल्याला. जसं बघा, इथे आपल्याला एक काहीतरी हे दिसतंय, इथं बार्टी दिसतंय, इथं TRTI दिसतंय, महाज्योती आणि RT हा एक नवीन प्रकार आलेला आहे यावेळेस. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित बघायचंय. तर याची सगळ्यांची माहिती मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. बघा, आता तुम्ही जी काही तयारी करणार आहे तर त्या तयारीबद्दल तुम्हाला अजून काय काय गोष्टी लागणार आहे, त्या स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण असणार आहे. हा कार्यक्रम त्यांच्या थ्रू राबवला जातोय. त्याच्यासाठी ही स्कॉलरशिप एग्जाम असणार आहे. मग त्याच्यासाठी सर मी SC कॅटेगरीचा आहे, मग मी कुठला फॉर्म भरायचा आहे? सर मी मराठा आहे, मग मी कुठला फॉर्म भरायचा आहे? सर मी एक ट्रायबल याच्यामधून येतो, ST कॅटेगरी येते, मग कुठला फॉर्म भरायचा आहे? तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला इथे बघायचंय. SC कॅटेगरी असेल तर तुम्हाला बार्टी मधून अप्लाय करायचंय. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही उगाच कोणत्या तरी कॅटेगरीचे असाल वेगळ्या आणि तुम्ही फॉर्म वेगळा अप्लाय केला तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही, कारण आपल्याला डॉक्युमेंट सुद्धा त्याचे प्रोव्हाइड करायचे आहेत. तसंच तुम्ही जर का ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला TRTI मध्ये अप्लाय करायचंय. आता सारथीवाल्यांनी थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या, कारण त्याच्यामध्ये एक मराठा सेपरेट कॅटेगरी म्हणून येणार, त्यानंतर कुणबी अशी एक सेपरेट येणार. मराठा आणि कुणबी असं दोन्ही लिहिलेलं असतं, किंवा कुणबी मराठा अशा पद्धतीने जर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर असेल तर तुम्ही सारथीमध्ये अप्लाय करू शकता. महाज्योती एक्झाम कोणासाठी आहे सर? तर महाज्योती OBC, NT, SBC, VJ यांच्यासाठी असणारी कोणती एक्झाम? महाज्योती. आता ही RT जी आलेली इथे तर SC दिसलं आपल्याला, पण SC कॅटेगरीच्या मातंग समाजासाठी एक स्पेशल हा एक नवीन लॉन्च केलेलं आहे त्यांनी, RT. तर हे मागच्या वेळेस नव्हतं, तर यावेळेसपासून असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे तर कळालं की कोणती संस्था कोणासाठी, एवढं तर कळालं असेल. पण सर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आम्हाला सांगायचा होता, तुम्हाला निधी किती भेटणार, याच्यामध्ये स्टायपंड किती भेटणार? मग तुम्हाला क्लासेसवाल्यांना पैसे द्यायचेत का याच्यासाठी? शिकायला भेटणार आहे का? नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही इथे येऊन क्लासेस करणार, मग तुम्हाला राहायचा खर्च लागणार, तुम्हाला मेसचा खर्च लागणार. मग तो खर्च कोण देणार? तर ते सरकार देणार तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये. कसं? तर तो स्टायपंड म्हणून देणार तुम्हाला 6,000 प्रत्येक महिन्याला. सर प्रत्येक महिन्याला, पण किती महिने असणार आहे हा? तर हा असणार आहे आपल्यासाठी 6 महिन्यांसाठी. मग मोजा बरोबर, 6,000 होतात 6 महिन्यासाठी. किती हजार रे? 36,000. 36,000 6 महिने तुम्हाला कंटिन्यू 6,000 प्रमाणे भेटत जातील. पण सर अजून एक आनंदाची गोष्ट ही आहे की सर आम्हाला पुस्तकं घ्यावं लागतील, मग त्यासाठी पैसे, किंवा आम्हाला काही इतर गोष्टी गरजा असतात त्यांचे पैसे. सर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे 10,000 रुपये आकस्मिक निधी म्हणून दिला जातो. तर टोटल बघा आता किती झालेत. 36,000 तुमचे हे होणार होते आणि 10,000 आकस्मिक निधी, असा टोटल 46,000 रुपये तुम्हाला एक या स्कॉलरशिप मध्ये येणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल थंबनेलवर जे होतं 46,000 ची स्कॉलरशिप, ती या पद्धतीने असणार आहे. पहिला महिना 6,000 प्लस 10,000 असा 16,000चा हप्ता तुम्हाला भेटतो. हा 16,000 तुम्हाला पहिला हप्ता भेटणार, बाकीच्या वेळेस तुम्हाला 6,000 भेटणार. तर या पद्धतीने हे तुमचा स्टायपंड असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा असतो, ज्यांची फायनान्शियल कंडिशन वीक असते, आर्थिक तुमची एक म्हणतो ना आपण काहीतरी बॅरियर्स असतात आपल्याला, ते इथून तुमचे भरून निघतील. ठीक आहे. तर यापुढे तुम्हाला अप्लाय करायचं कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तर हा आहे सर. जर तुम्हाला अप्लाय करायचं तर ते ऑनलाईन फॉर्मॅटमध्येच असणार आहे.
ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यांच्या साईटवर जाऊन त्याच्या लिंकसुद्धा आम्ही तुम्हाला नेहमी प्रोव्हाइड करत राहणार आहे. आता त्या कुठून प्रोव्हाइड करणार आहे, कसं प्रोव्हाइड करणार आहे, परत समोर आपल्याला बघायचं. तर सगळ्यात पहिले तर ॲप्लिकेशन फॉर्मला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्याच्यासाठी तुमची एक एक्झाम होत असते, ज्यामधून तुम्ही शॉर्टलिस्ट होताल की बाबा तुम्हालाही स्कॉलरशिप भेटेल. त्यासाठी काय असणार आहे, एक एक्झाम असणार आहे. मग त्याचे रिझल्ट लागतील त्या एक्झामचे रिझल्ट लागल्यानंतर काय प्रोसेस असेल सर, आम्हाला तर जो क्लास पाहिजे आमच्या मनाने घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठीच इथे सिलेक्शन ऑफ क्लासेस असणार आहे. मग जे क्लासेस तुम्हाला हवेत ते तुम्ही सिलेक्ट करा आणि जेव्हा ते सिलेक्ट केले मग त्या प्रिफरन्सनुसार तुम्हाला सिलेक्ट झालेले क्लासेस तुम्हाला इथं अलोकेशन होतील, अलोकेट केले जातील तुम्हाला की बाबा हा क्लास तुम्हाला भेटलेला आहे तुमच्या प्रिफरन्सनुसार. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होतील तुमचे, तर कोचिंग क्लासेसला होतील. जे कोणते तुम्हाला अलोकेट झालेले आहेत कोचिंग क्लासेस तिथं होतील. सर याची डेट कधी चालू होते, तर डेट मला दिसते इथं 1/8/2025 म्हणजे आजपासूनच तुमची हे जे फॉर्म आहेत तर हे चालू झालेले असणार आहेत. ठीक आहे. तर यापुढे बघायचं आपल्याला याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतील, कारण जर तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील तर कदाचित स्कॉलरशिप भेटायला थोडासा प्रॉब्लेम येईल. तर जेवढ्या लवकरात लवकर होतील यापैकी कुठलीही गोष्ट नसेल तर ती लवकरात लवकर अवेलेबल करून घ्या. तर यामध्ये आपल्याला SSCचा एक सर्टिफिकेट लागणार. म्हणजे काय सर, हे याला म्हणतो आपण 10th सर्टिफिकेट, याला म्हणायचंय 12वीचं सर्टिफिकेट, याला म्हणायचंय डिग्री सर्टिफिकेट. मग कास्ट व्हॅलिडिटी हे लागेल की नाही माहित नाही, पण इथं कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असलं ना तर एक हे सुद्धा जवळ ठेवायचं आपल्याला, कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय, मी कुठला आहे, रहिवासी दाखला लागणार आहे ना आपल्याला, बरोबर आहे का. तर डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार, ज्याच्यावरून तुम्हाला पैसे भेटणार आहेत बरं का. त्यामुळे आधार तर तुम्हाला कंपल्सरी. इन्कम सर्टिफिकेट लागणार, पण सर किती वर्षाचं हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 वर्षाचा शक्यतो ट्राय करा. ज्यांच्याजवळ सध्या नसेल त्यांनी ॲटलिस्ट अवेलेबल करून घ्या. 3 वर्षाचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार. पासबुक सुद्धा सोबत ठेवा. कधी कधी काय होतं ना, पासबुकची गरज सुद्धा लागते. तर पासबुक तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी हे गरजेचं आहे. त्यानंतर आता हे ऑप्शनल असणार आहे दोन्ही. जर तुमच्याकडे हँडिकॅप असेल सर्टिफिकेट तर तुम्ही हँडिकॅपमधून अप्लाय करू शकता. जर तुम्ही ऑर्फन असाल म्हणजे अनाथ असाल तर तुम्ही हा जर सर्टिफिकेट असेल तर हा सुद्धा लावायचा आहे. मग या थ्रू तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स कळाले कुठले कुठले आहेत. पण सर आम्हाला जे आहे ना छोट्या छोट्या काही क्वेरीज येतात किंवा आम्हाला काहीतरी माहिती पाहिजेत असते, मग ती कुठे भेटणार, तर ती भेटणार आहे तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलचे ग्रुप असतील, पण ग्रुप सुद्धा कसे असतील, सारथीसाठी वेगळा ग्रुप, बार्टीसाठी वेगळा, TRTI परत एक वेगळा आणि महाज्योतीसाठी एक वेगळा. मग अशाच एक RT जो नवीन आलेला आहे त्याच्यासाठी एक नवीन ग्रुप बनवणार आहे आम्ही. तर ह्या सगळ्यां थ्रू तुम्हाला फक्त तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील, कधी एक्झाम असणार, काय असणार, ह्या सगळ्यांची एक्झाम एकत्र असणार की वेगवेगळे असणार हे अद्यापही आपल्याला कळालेलं नाहीये. पण मागच्या वर्षी महाज्योतीची एक्झाम एकत्र झाली, पण त्यांनी नंतर त्यांचं टेंडर एक वेगळं घेतलं. मग यावर्षी काय होऊ शकतं आपल्याला कदाचित माहित नाहीये. ठीक आहे. पण अप्लाय करताना सगळ्यांना वेगवेगळं अप्लाय करायचंय आपल्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या टेलिग्राम ग्रुप्सच्या लिंक प्रोव्हाइड केल्या जातील. मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेव्हा तुम्ही बघसाल त्या लिंकला जॉईन करा आणि तुम्हाला तुमचे अपडेट भेटतील. तसंच सर आम्हाला इथून नाही कळालं एवढं, मग आता सर आमच्या क्वेरी कोण सॉल्व्ह करणार, तर आपले कदम सर आहे, आपले एक फॅकल्टी आहे कदम सर. त्यांच्या या मोबाईल नंबरवर तुम्ही एकतर कॉल किंवा व्हॉट्सअप थ्रू मेसेज करू शकता आणि तुम्हाला याच्या थ्रू ज्या काही क्वेरीज असतील तर ह्या तुमच्या सॉल्व्ह होतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर एक्झामची जी फॉर्मची डेट आहे तर ती आजपासून चालू झालेली आहे. लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. काही जरी क्वेरी असतील तर सरांना कॉन्टॅक्ट करायचे आणि हा व्हिडिओबद्दल अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे. जसं की एक्झाम पॅटर्न काय असणार, कुठून तयारी करायची सर बेसिक आम्हाला, तर याच्यासाठी अधिक व्हिडिओज आपल्याला भेटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फॉलो करायचंय शुभम सर्स अकॅडमी चॅनल यूट्यूबला, टेलिग्रामला आणि बाकीचे जे काही ग्रुप्स असतील आपले टेलिग्राम ग्रुप्स ते तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोयच आहे. आणि बार्टीची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती सुद्धा मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, जे की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवली होती. एकदम स्टार्टिंगला तुम्हाला मी ही बार्टीची जी आहे ना ही जी वेबसाईट आहे ही स्टार्टिंगला दाखवली, ही सुद्धा त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकणार आहे. याबद्दल तुम्हाला अजून काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका.
किंवा कदम सरांना कॉल करा किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तिथे डिस्कशन तुम्ही करू शकता. चला तर मग या सोबत आपण हा व्हिडिओ एंड करू आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा. तुम्हाला कुठल्या गोष्टी अजून माहिती पाहिजे तेवढं सगळं भेटणार आहे. चलो, थँक्यू.